इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना दिलेल्या धमकी प्रकरणी कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकर नावाच्या इसमाचा सध्या शोध घेत आहेत। एक अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेलं पोलिसांचं एक पथक नागपूरमध्ये पोहोचलंय। इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकीच्या फोननंतर आज सकल मराठा समाजाच्या वतीनं नागपूरच्या प्रशांत कोरटकरांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे नागपूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरांच्या घरासमोर पोलीस सुरक्षा वाढवली आहे। दरम्यान इंद्रजित सावंतांना हात लावूनच दाखवावा असं आव्हान उपराकार लक्ष्मण मानेंनी दिलंय। तर सोलापूरकर आणि कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे। पोलीस आयुक्तांना भेटून गुन्हा दाखल करावा असं निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिलं गेलंय। ब्राह्मण समाजाला विरोध नाही, मात्र प्रवृत्तीला विरोध असल्याचं संभाजी ब्रिगेडनं स्पष्ट केलंय। आम्ही काल कायदेशीर आम्ही ह्याला सीपी ऑफिसला सीपींना तक्रार केलेली आहे आणि कोल्हापूरलाही आपण तक्रार केलेली आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने। तर काल कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असं आम्हाला कळलंय। दोघांच्याही विरोधात गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी आहे। की संभाजी ब्रिगेडचा ब्राह्मण समाजाला विरोध नाही, पण आमचा तो जो ब्राह्मणी काव आहे ते जे ब्राह्मण्यवाद आहे ना, आम्हाला त्याच्याशी विरोध आहे। समाजाचं जागरण मंथन करायची आम्हाला आवश्यकता वाटते। आम्ही येत्या काळात समाज जागृतीचा मोठ्या प्रमाणात पावलं उचलत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।